सोलापुरातील प्रायव्हेट फंड विभागीय कार्यालयातील दलाल व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने अशिक्षित व गरीब महिला बीडी कामगारांची आर्थिक लूट व फसवणूक होत आहे, म्हणून प्रायव्हेट फंड कार्यालयात खासगी दलालांना येण्यास बंदी घाला अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रायव्हेट फंड विभागीय आयुक्तांना कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले। सोलापूर प्रायव्हेट फंड विभागीय आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापुरात विडी, यंत्रमाग, संघटित विविध उत्पादन कारखाने व इतर अनेक आस्थापने मोठ्या प्रमाणात असून त्यापैकी विशेष करून विडी उत्पादन कंपन्यात 90% महिला आहेत आणि बहुतेक कामगार अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन खासगी दलाल एजंट आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कामगारांचे व शासनाचे करोडो रुपयांची फसवणूक करत आहेत। यात पीएफ कन्सल्टंट व विविध कारखान्याच्या व्यवस्थापनाचा सहभाग आहे। माननीय साहेब, यापूर्वी असे अनेक गैरप्रकार हे खासगी दलाल एजंट केल्याचा पर्दाफाश आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने उघडकीस आणला। याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या प्रायव्हेट फंड विभागामार्फत आपल्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी देखील झाली आहे, परंतु त्यानंतर सुमारे 5 ते 6 वर्षानंतर परत एकदा सदरील प्रकार होत असल्याचे अनेक महिला विडी कामगारांकडून तक्रारी येत आहेत। तरी आपण याची गंभीर दखल घेऊन खासगी दलाल एजंट व आपल्या कार्यालयातील कर्मचारी, विडी कंपनीतील व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची व विडी कंपनीच्या प्रायव्हेट फंड मुख्य सल्लागारांची चौकशी करून शासनाचे व महिला विडी कामगारांची फसवणूक थांबवावी व गरीब विडी कामगारांना न्याय द्यावा ही विनंती असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात श्रीनिवास बोगा, पप्पू शेखरेखा आडकी, गुरुनाथ कोळी, सुमित भांडेकर, सविता दासरी, पद्माबाई मॅकल, दादासाहेब नीळ, सोनी दासरी, विठ्ठल खुराटकर यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते। नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आज या ठिकाणी परत एकदा क्षेत्रीय विभागीय आयुक्त प्रायव्हेट फंड कार्यालयाच्या अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो असता नेहमीप्रमाणे असं वागणूक मिळालं जे मोदी साहेब म्हणतात की छोटासा एका मेसेज देखील मी तुम्हाला बोलतो व त्या केंद्रीय कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कामगार विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी काम चाललेल्या कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचा नागरिकांना रिस्पॉन्स मिळत नाही किंवा त्यांना मान सन्मान दिलं जात नाही किंवा त्यांना योग्य पद्धतीचे गाईड दिलं जात नाही। असाच प्रकार नेहमी घडला, पण आमची मागणी अशी या ठिकाणी निवेदन देण्यामध्ये एक मुख्य कारण आहे। प्रायव्हेट फंड कार्यालयामध्ये आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून खाजगी दलालांच्या संगनमताने अशिक्षित आणि महिला असलेल्या कामगारांना विडी उद्योग काम करणाऱ्या, यंत्रमाग उद्योग काम करणाऱ्या, ज्या क्षेत्रात काम करतात अशी लोकांनी त्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे। या ठिकाणी किती आकडा त्यांना फंड आलेला आहे किंवा पेन्शन बसणार आहे, अगोदर त्या अधिकारी दलालाला सांगतो आणि दलाल त्या ठिकाणी जाऊन त्या महिलाला उरकून काढून त्यांचं त्या ठिकाणी काम करून देतो आणि मिळणाऱ्या पैशामध्ये 90%, 80%, 70% पैसे दलाल आणि अधिकारी या ठिकाणी वाटून घेतात। त्याहून भयंकर अशी गोष्ट आहे की एखाद्या महिला निधन झालं, त्याचं निधनाचा वार्ता स्मशानभूमीत जाऊन त्याचं नाव आणलं जातं, त्याचं कुटुंब ओळखलं जातं, ओळखल्यानंतर त्या कुटुंबाच्या एका वारसदाराला या ठिकाणी आणून फसवलं जातं। असे अनेक प्रकार यापूर्वी झालेले आहे। मी स्वतः विष्णू कारंपुरी महाराज म्हणून मी गर्वाने सांगतो की या कार्यालयामध्ये शिव्या चौकशी लावली मी। या कार्यालयाच्या अधीक्षकांना, रावमण साहेबांना पोलीस स्टेशनमध्ये अटक करायला लावलो। अजून देखील या ठिकाणी आम्हाला अजून न्याय मिळत नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे औपचारिक रूपानं। 8 दिवसामध्ये या बाबतीमध्ये तडा नाही लागला किंवा आता अधिकारी नाहीत, बदलीवर गेलेत किंवा दुसऱ्या अधिकाऱ्यांना कोरोना झाला, या उन्हामध्ये कोरोना झाला, त्यांना चांगलं भरव होऊ द्या लवकर त्यांनी। पण अशा प्रकारे जे काय घडत आहे त्याला ताबडतोब त्या ठिकाणी थांबलं नाही गेलं तर आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही परत एकदा कामगारांचा लढा उभा करू आणि यांचे भांडं उघडं पाडू असा या ठिकाणी इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।